पण त्याची इति कर्तव्यता तेव्हाच होणार आहे की ज्यावेळेस आपण सर्व साधक गीतेमधली जी तत्त्व आहे ती वास्तविकपणे आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू, त्याच वेळी वास्तविक भगवंताची आपल्यावर कृपा होईल. याच्या अनुषंगाने या ठिकाणी सुद्धा गीताचा असणारा आपला हा पाठ गेली 1 वर्षभर सातत्याने आपण चालू आहोत. आज 13व्या अध्यायामध्ये आपण येऊन थांबलेलो आहोत. 13व्या अध्यायामध्ये आत्ता सुद्धा जो विषय चाललेला आहे तोच विषय चाललेला आहे, अमानित्व अदम्भित्व. म्हणजे अशा प्रकारे जे गीतेचे जेवढे साधक आहेत, गीतेच्या अनुषंगाने गीता, ज्ञानेश्वरी आदी संतांनी लिहिलेले अनेक ग्रंथ, गीता, भागवत करीती श्रवण त्या ठिकाणी महाराज की अशा प्रकारे असणाऱ्या गीताच्या अनुषंगाने जे सांगितलेली संतवाणी, त्या संतवाणीच्या अनुषंगाने ज्यांनी आपले जीवन साधनामय बनवून त्या परमधामाला प्राप्त केलं, अशा प्रकारे सर्व गीता अभ्यासकांकरिता म्हणून आजच्या दिनाच्या हार्दिक त्यांना शुभेच्छा. आणि त्यांच्या जीवनामध्ये निश्चितपणे हे गीताचं तत्व त्यांनी आत्मसात करून त्या परमेश्वराचं परम ऐश्वर्यशाली स्वरूप जे आहे ते आत्मसात त्या ठिकाणी करून घ्यावं. ओम तत्सत. या ठिकाणी आता आपला श्लोक चाललाय, आपण 9व्या श्लोकावर आलेलो आहे. असक्तिरणविश्वंग असणाऱ्या क्वालिटीज या ठिकाणी सांगतायत की भगवंत काय सांगतायत की मागच्या पाठामध्ये पाहिलं, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. याच्यामध्ये काय जन्म मृत्यू जरा व्याधी, याच्यामध्ये काय दुःखच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. कशा प्रकारे त्याचं कालच्या पाठाला आपण विश्लेषण पाहिलं. आणि म्हणून त्याच्यानंतर ते असणारा 9व्या नंबरचा श्लोक आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय म्हणतात 9व्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत, असक्तिरणविश्वंगः पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वम् इष्टोपपत्तिषु. की अशा प्रकारे आसक्ती, ही आसक्ती म्हणजे काय, विषयांविषयी असणारी प्रीती. मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणजे प्रत्येक असणाऱ्या विषयाप्रती मनामध्ये असणारा आत्मभाव. अशा प्रकारचा जो आत्मभाव आहे तो विषयांवर कुठल्याही प्रकारे आत्मभाव न ठेवणे. मग आत्मभाव आपण कोणकोणत्या ठिकाणी ठेवतो मनुष्य प्रामुख्याने, तर आत्मभाव प्रामुख्याने आपण पुत्र दार ग्रहादिषु अनविश्वंग, की आपला वास्तविकपणे आपला जो आत्मभाव आहे हा कुठे कुठे असतो, हे माझी मुलं, हे माझी पत्नी, हे माझं घर, हे माझं दार. अशा प्रकारे स्त्री, पुत्र, ग्रह, दार या सगळ्यामध्ये काय आहे, या सगळ्यांमध्ये आपल्या आसक्ती असते. आणि म्हणून सांगितलं या अनुविश्वंग, ह्या सगळ्यामध्ये असणारी जी आसक्ती आहे या आसक्तीचा काय केला पाहिजे, त्याग करणं. ज्या ज्या विषयामध्ये आसक्ती आहे त्या आसक्तीच्या अनुषंगाने मग त्या विषयाला प्राप्त झालेलं सुखदुःख, त्याला तसा बोलला, त्याला असं झालं, त्या अनुषंगाने काय होतंय, मग आपल्याला ती सुखदुःख आपण काय करतो, जेवढी प्रीती अधिक तेवढं काय होतं, त्या मनुष्यावर येणारी सुखदुःख काय करतो आपण सगळी आपलीच मानायला सुरुवात करतो. आणि जे आपलं नाही त्याने काय होतं, मग सुख आणि दुःख आपण अनुभवत बसतो. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, तर त्यांच्यामध्ये असणारं या आत्मीय भावना आहे की प्रामुख्याने या 2-3 ठिकाणी राहते, स्त्री, पुत्र, ग्रह, मित्र यांच्यामध्ये असणारी जी आसक्ती भावना आहे या आसक्ती भावनेचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. इष्टानिष्टोपपत्तिषु, आणि म्हणजे अशा प्रकारे इष्ट आणि अनिष्ट काय यांची प्राप्ती झाल्यानंतर, याच्यामध्ये आसक्ती भाव सोडल्यानंतर काय केलं पाहिजे, एखादी गोष्ट प्राप्त झाली अथवा अप्राप्त, सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, की कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादी वस्तू प्राप्त झाली म्हणून एकदम हर्षित झाला, रे मला मिळाली म्हणून आनंदाने नाचायला लागला,
अथवा मी एवढा प्रयत्न केला मला काहीच मिळालं नाही म्हणून काय दुःखाने रडायला लागला, असं नाही. तर इष्ट अनिष्ट प्राप्तीमध्ये काय करतोय, नित्यंच समचित्तत्वम, त्याची चित्ताची धारणा जी आहे, म्हणजे यश अथवा यश मिळो अथवा त्या विषयी हार निर्माण हो, काय होत की ज्याच्या चित्त जे आहे हे समान राहिलेल्या, ज्याच्या समान चित्तामध्ये कुठल्याही प्रकारे त्याचं चित्त काय विक्षिप्त होत नाही प्राप्त परिस्थितीमध्ये. म्हणजेच काय, पहिलं सांगितलं की कुठल्याही विषयामध्ये आसक्ती न ठेवणं, ते प्रामुख्याने पुत्र ग्रह नारी यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती न ठेवता. नंतर काय सांगितलं, त्यानंतर इष्ट अनिष्ट वस्तू जरी प्राप्त झाली तरी काय, चित्ताचे समचित्तत्वम, चित्ताची असणारी जी धारणा जी आहे ती चित्ताची असणारी धारणा कशी पाहिजे, समचित्तत्वम, समान एक समान चित्ताची त्या ठिकाणी धारणा झाली पाहिजे. की लगेच नाही मिळालं म्हणून आनंदाने नाचायला सुरुवात केली असं पण नाही, आणि नाही मिळालं म्हणून रडायला सुरुवात केली असं काही नाही. जे ठीक आहे, ठेविले आनंदे, जो विषय आहे त्या अनुषंगाने, आणि म्हणून समचित्त ठेवणं, इष्टप्राप्तीने हृष्ट न होणे अथवा अनिष्ट प्राप्तीने खिन्न न होणे हीच ज्ञान साधने आहे. म्हणजे अशा प्रकारे थोडक्यात काही कुठलीही वस्तू जी प्राप्त हो अथवा अप्राप्त हो, जो साधक आहे त्या साधकाच्या जीवनामध्ये ती वस्तू प्राप्त आणि अप्राप्त झाली तरी सुद्धा ज्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, त्याची असणारी साधना जी आहे, जशाप्रमाणे परमेश्वराने मला ठेवला आहे त्या प्रकारेच काय तो त्या ठिकाणी राहत, त्या ठिकाणी आपली साधना करत राहतो. आणि म्हणजे अशा प्रकारे म्हणजे असणाऱ्या वाच्य विषयांचा ज्या आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक हे तीन प्रकारची जी दुःख आहे, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या दुःखांचा ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, त्या अनुषंगाने ज्याची साधना व्यवस्थितपणे चालत राहते, असा प्रकारचा असणारा साधक जो आहे तो साधकच वास्तविक परमेश्वर प्राप्तीला योग्य होतो. आचार्य काय म्हणतात, असक्ती इति असक्ती सक्ती संगनिमित्तेषु विषयेषु प्रीतिमात्रम तद्भावः असक्ती अनविश्वंगः अविश्वंगभावः अविश्वंगो नाम सक्ति विशेषः एव अनन्य आत्मभावना लक्षणः यथा अन्यस्मिन् दुःखानि दुःख अन्यस्मिन् सुखानि दुःखानि वा अहमेव सुखी अहमेव दुःखी च जीवति मृते वा अहमेव जीवामि मरिष्यामि च इति वा क्वः इति आह पुत्र दार गृहादिषु पुत्रेषु दारेषु गृहेषु आदि गृहणात् अन्येषु अपि अत्यंत इष्टेषु दासवर्गाषु तच्च उभयं ज्ञानार्थत्वात् ज्ञानमुच्यते नित्यञ्च समचित्तत्वं तुल्यचित्तता क्वः इष्टानिष्टोपपत्तिषु इष्टानाम् अनिष्टानां च उपपत्तयः संप्राप्तयः तासु इष्टानिष्टोपपत्तिषु नित्यमेव तुल्यचित्तता इष्ट अनिष्ट उपपत्तेषु न हृष्यति न कुप्यति च अनिष्ट उपपत्तेषु तच्च एद नित्यम समचित्तत्वम ज्ञानम. काय असक्ती म्हणजे, सक्ती म्हणजे आसक्ती, कारण होणाऱ्या विषयाविषयी सामान्य प्रीती, म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही विषयांविषयी एखाद्या वस्तूच्या विषयी मनामध्ये असणारी आत्मीय भावना की ते मला प्राप्त झालं पाहिजे, ते मला प्राप्त झालं पाहिजे. काल आपण पाहिलं ध्यायतो विषयान पुंसः, त्या अनुषंगाने जी आसक्ती आहे त्या आसक्तीच्या असणारी आसक्तीचा अभाव मनामध्ये होणे म्हणजे आसक्ती. म्हणजे सक्ती म्हणजे आसक्तीला कारण होणाऱ्या विषयाविषयी सामान्य प्रीती, तिचा जो अभाव, ती आसक्ती ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची प्राप्तीची मिळलीच पाहिजे ही जी इच्छा आहे त्या इच्छेचा अभाव होणार. अनविश्वंग हा म्हणजे, अविश्वंग हा म्हणजे आसक्तीचा अभाव. याचे स्वरूप सांगतात काय, अन्य मनुष्याला आपल्याहून भिन्न न समजता तो मीच आहे अशी भावना करणे, हे त्या आसक्तीचे स्वरूप आहे. अन्य जो आहे म्हणजे ज्याच्यावर हा प्रीती करतोय, कोण, स्त्री, पुत्र, मित्र, मग यांच्याबरोबर प्रीती केल्यामुळे काय होतं याचं की अन्य मनुष्याला आपल्याहून भिन्न न समजता एवढी प्रीती आहे की तो माझ्यापासून भिन्न नाही,
म्हणजेच भिन्न नाही असे समजता काय करतो, तो माझ्यापासून भिन्न न समजता तो मी आहे अशी भावना करणे हे त्या आसक्तीचे स्वरूप आहे. एवढी आत्मीयता आहे की अगदी एक आपण म्हणतो एका ताटात जेवणारे, सगळे एका मनाने करणारे, अशा प्रकारे आहे आसक्तीचे स्वरूप आहे. जसे दुसरा सुखी व दुःखी झाला असता मी सुखदुःखी होतो. आणि मग अशा प्रकारे त्या आसक्तीमुळे काय होतं, त्याला होणारी सगळी सुखदुःख, ज्याच्यावर आत्मीयता आहे त्या आत्मीय व्यक्तीला होणारी सर्व सुखदुःख जे आहे, हा काय करतो, हा सगळे त्याला एवढं सुख झालं, त्याला हा असा बोलला म्हणून त्याला बोललाय त्याला, परंतु सुखदुःखी कोण होतंय, हाच होतोय. म्हणजे अशा प्रकारे त्याला होणारी सगळी सुखदुःख काय करतो, हा स्वतःवर ओढून घेत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे तीच सुखदुःख हा स्वतःवर ओढून घेत आहे. म्हणून जो असा अन्य मनुष्याला आपल्याहून भिन्न न समजता तो मी आहे अशी भावना करणे त्यामध्ये आसक्तीचे स्वरूप आहे. जसे दुसरा सुखी व दुःखी झाला असता मीच सुखी दुःखी आहे, अलग अलग म्हणजे तो सुखदुःखी झाला असता हा काय करतो, मला सुखदुःख प्राप्त झालेले आहे असे मानतो, मी सुखी दुःखी आहे असे मानतो. दुसरा जिवंत असता किंवा मृत झाला असता मीच जिवंत आहे किंवा मीच मरतो आहे अशी अन्यामध्ये अनन्य भावना ठेवणे याला अविश्वंग म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे एवढी आत्मीयता त्याच्यामध्ये आहे की त्याच्या सगळ्या म्हणजे प्रत्येक त्याला सुख दुःख, त्याला काही जरी झालं तर तीव्र वेदना कोणाला होत आहेत, यालाच होत आहे. एवढी त्याच्यामध्ये याची आसक्ती आहे. म्हणजे अशा प्रकारे कोणामध्ये दुसऱ्यामध्ये कुणाच्याही मध्ये अशा प्रकारे भावना न ठेवणे म्हणजे अनविश्वंग म्हणतात. पण मनुष्य अशी भावना कुठे ठेवतो, हे आत्मीय भावना जी आहे, ही आत्मीय भावना वास्तविक मनुष्य कोणत्या ठिकाणी ठेवतो तर ते सांगतात. पण मनुष्य अशी भावना कुठे ठेवतो म्हणून म्हणाल तर ते सांगतो कुठे, पुत्र पत्नी ग्रहादी शब्दाने दुसऱ्याही अत्यंत इष्ट अशा दासवर्गामध्ये तो मीच आहे. अशा प्रकारे अविश्वंग तो नसणे म्हणजे अनश्वंग, ही दोन्हीही आसक्ती आणि अनविश्वंग ज्ञानासाठी असल्यामुळे त्यांना ज्ञान सांगितले आहे. आणि नित्य आणि म्हणजे अशा प्रकारे हे जे आहे ग्रह पत्नी पुत्र त्याचप्रमाणे दासवर्ग मित्रवर्ग या सगळ्यांमध्ये काय आहे, या आसक्ती ठेवल्यामुळे त्यांची असणारी सुखदुःख स्वतःवर घेतो आणि त्या अनुषंगाने हा स्वतः सुखी दुःखी होत राहतो. आणि म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये असणारा अनविश्वंग अथवा आसक्ती जी आहे त्या आसक्तीचा साधकाने काय केला पाहिजे तर आपल्या जीवनामध्ये त्याग केला पाहिजे. त्यानंतर नित्यांचे समचित्तत्व म्हणजे नित्य समचित्तता तुल्यचित्तता चित्तवृत्ती एकसारखी ठेवणे. चित्ताची असणारी जसं आहे अत्यंत असणारं तळ जे आहे त्या सरोवरामध्ये जे पाणी आहे, जर नाही खडा पडला किंवा वारं नाही आलं तर जसं एकसारखं समान शांत मन दिसतं, तसा त्याप्रमाणे अंतःकरणाची अवस्था पाहिजे. कुठल्याही प्रकारचा तरंग ज्याला म्हणतात, म्हणून त्याला सांगितलं उत्तमा सहजावस्था सांगितली की त्या अंतःकरणामध्ये तरंग एकदा निर्माण झाले, कुठले असो, सुख दुःख काम क्रोध लोभ मोह हे सगळे काय आहेत त्याच्यावर येणारे तरंग आहे. आणि एकदा तो तरंग निर्माण झाला की काय करतो, तो तरंग ज्याप्रमाणे त्या सरोवराचे असणारे पाण्याचे असणारी ती शांतता नीरव काय करतो, ते बिघडवण्याचा अथवा ती नीरव शांतता घालवण्याचं काम प्रमाणे जोपर्यंत तरंग करतो, तसं या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस एक समान परमेश्वराचं चिंतन करत असतं त्यामध्ये निर्माण होणारे हे तरंग त्याला परमेश्वर तत्वापासून पुन्हा संसार तत्वाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न. आणि म्हणून अशा प्रकारे मग काय केलं पाहिजे, म्हणून कुठल्याही प्रकारे चित्तामध्ये कोणत्याच विषयांचं चिंतन नाही पाहिजे, कुठल्याच गोष्टीचं त्या अनुषंगाने प्राप्ती अप्राप्तीमध्ये इष्ट अनिष्टामध्ये एकसारखं समान भावनाने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारची चित्ताची असणारी तुल्य चित्तता चित्तवृत्ती एक समान तैलधारावत आज्यधारया स्रोतसा समम सरल चिंतनम असं त्या ठिकाणी सांगितलं की जशी तुपाची धार एक सारखी पडत असते त्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारं ते परमेश्वराचं अनुसंधान
कसं पाहिजे? एक समान त्या ठिकाणी पाहिजे. आणि अशा प्रकारे जी तैलधारा आहे त्या तैलधारावत काय आहे? ही चित्ताची असणारी वृत्ती एक समान एक सारखी पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होता कामा नये. चित्तजा चित्तवृत्ती एकसारखी ठेवतात. ते सांगतात इष्टानिष्टांची प्राप्ती झाली असता किंवा एखादी गोष्ट इष्ट प्राप्त झाली, अनिष्ट जरी प्राप्त झाली तरी सुद्धा हर्ष पावत नाही अथवा अनिष्ट प्राप्त झाली म्हणून राग होत नाही. इष्ट म्हणजे फार मिळालं म्हणून मनासारखं झालं म्हणून काय होतं? फार आनंदाने नाचत सुद्धा नाही. बऱ्याच लोकांना ती सवय आहे की काय, जर मनासारखं झालं एकदा की मग आनंदाने ते नाचायला सुरुवात करतात. पण हा तसा करत नाही. जरी प्राप्त झालं तरी त्या ठिकाणी हा शांततेने राहतो. अथवा मनासारखं नाही झालं तरी सुद्धा अनिष्ट प्राप्तीमध्ये हा रागवत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारे तो रागवत नाही. ते हे अशा प्रकारचे नित्य समचित्तत्व ज्ञान साधना आहे. म्हणजे अशा प्रकारे असणारी थोडक्यात काय या ठिकाणी या श्लोकाच्या माध्यमातून अंतःकरणाची असणारी जी अवस्था आहे, साधकाची जी अंतःकरण आहे त्या अंतःकरणाची अवस्था काय सांगितली? ही अंतःकरणाची अवस्था जी आहे ही अंतःकरणाची अवस्था एकसारखी, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तरंग निर्माण न होता आज्यधारया स्रोतासा समम या न्यायाने एक समान फक्त आणि फक्त परमेश्वराचं चिंतनच साधकाने आपल्या जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस एक समान परमेश्वराचं चिंतन त्याच्या जीवनामध्ये होईल त्याच वेळेस तो साधक त्या परमेश्वर तत्वाला आत्मसात करून घेईल. त्यानंतर म्हणून हा पुन्हा सांगतात 10व्या श्लोकाच्या माध्यमातून मैजानन्य योगेन भक्तिरव्य विचारिणे विविक्त देश सेवित्वम अरतिर जन संसदी. त्याचं असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.